पुणेकरांना महागाईचा आणखीन एक झटका अशी एक आता एक बातमी आली आहे। LBT म्हणजे जकात जाणार हे खरोखर चांगलं आहे। जकात गेल्यामुळे असंख्य त्या जकात नाक्यावर होणारी ट्रकची वाहतूक, डिझेलचा धूर आणि प्रदूषण याला नक्की फायदा होईल। पण आगीतनं उठून फुपाट्यात पडावं अशी स्थिती यायची नसेल तर LBT हा टॅक्स अजिबात लावू नये। त्याच्याऐवजी सरकारने खरं तर GST म्हणजे एक सेंट्रल टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट लावणार होते की एकदाच टॅक्स भरावा माणसाने। आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वेगळे, स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे, कॉर्पोरेशनचे वेगळे आणि याच्यामुळे भरपूर टेबलांना नमस्कार करावा लागणार आणि व्यापाऱ्याची होरपळ होते। त्या होरपळीतनं वाचण्याकरता तो 2 नंबरचे उद्योग करणार, काळा पैसा निर्माण होणार। परिणामी याच्यातनं काळा पैसा एकदा निर्माण झाला की तुमची इकॉनॉमी मार खाते आणि इकॉनॉमी मार खायला लागले की त्याचं महागाईत रूपांतर होतं। एक दृष्टचक्र न कळणारं अदृश्य चक्र। त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही कुठल्याही परिस्थितीत वेगळे टॅक्स न लावता जो काही लावायचा तुम्ही व्हॅट लावताच आहात ना। खरं तर GST यायला पाहिजे, जनरल सेल टॅक्स ज्याला म्हणतात। तो कधी येईल माहीत नाही। दरवर्षी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये फायनान्स मिनिस्टर सांगतात की आधी 2010 सांगितलं होतं, मग 2012 सांगितलं। अशा प्रकारे ॲटलिस्ट GST सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं जरी एकमत होत नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि पुणे महानगरपालिका एकाच राज्यात आहे। कॉर्पोरेशननी कुठल्याही कॉर्पोरेशनने LBT लावायच्याऐवजी सरकारने व्हॅटमध्ये त्यांना जे काही वसुली करायची ती करावी आणि त्याचा प्रपोर्शनेट पैसा पुणे शहरातनं व्हॅट किती गोळा झाला त्या व्हॅटचा प्रपोर्शनेट पैसा त्यांनी कॉर्पोरेशनला द्यावा डेव्हलपमेंटला, जेणेकरून हा तिसरं टेबल, तिसरी लाल फीत आणि काळ्या पैशाचा भस्मासूर ज्यातनं निर्माण होणार नाही, चोऱ्यांना वाव होणार नाही, अशा प्रकारची सूत्रबद्धता टॅक्सेशनमध्ये यावी। आणि त्यामुळे LBTला माझा स्ट्रिक्ट विरोध आहे। त्याच्याऐवजी तुम्ही व्हॅटमध्ये तुम्हाला काय अर्धा टक्का, पाव टक्का जे काही वाढवायचं ते वाढवा किंवा न वाढवताही त्यातनंसुद्धा गळती रोखून तुम्ही देऊ शकाल। असं नाही केलं तर याच्यापुढे परत भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळेल। त्यामुळे LBTच्या ऐवजी व्हॅटच्या आधारे कॉर्पोरेशनला त्यांचा शेअर मिळावा आणि सामान्य लोकांवर हा LBTचा जो भुर्दंड येणार आहे ज्याने अजून महागाईत भर पडणार आहे ती टाळावी।